नमस्कार. एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, नमो शेतकरी योजना 8वा हप्ता 2000 रुपये खात्यावर जमा, गावानुसार यादी जाहीर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली असून लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत. रब्बी हंगामातील कामांसाठी हा निधी शेतकऱ्यांना मोठा आधार ठरेल. राज्याच्या कृषी विभागाने 8व्या हप्त्याच्या वितरणासाठी अर्थ विभागाकडे निधीची मागणी केली होती. विशेष म्हणजे डिसेंबरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारने या योजनेसाठी आवश्यक पुरवणी मागण्या मंजूर केल्या आहेत. याचाच अर्थ सरकारकडे निधी उपलब्ध असून आता केवळ वितरणाची तांत्रिक प्रक्रिया बाकी आहे. अनेक शेतकरी बांधवांमध्ये अशी चर्चा होती की यावेळेस PM किसान आणि नमो शेतकरी असे 2 हप्ते मिळून 4000 रुपये एकत्र मिळतील. मात्र ताज्या माहितीनुसार कृषी विभागाने सध्या केवळ नमो शेतकरी योजनेच्या 2000च्या निधीचीच मागणी केली आहे. त्यामुळे या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपये जमा होणार हे आता स्पष्ट झाले आहे. शेतकरी मित्रांनो, सरकारने आता एक नवीन आणि कडक नियम लागू केला आहे. ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅग प्रणाली अंतर्गत आपली नोंदणी पूर्ण करून फार्मर ID मिळवला आहे, केवळ त्यांनाच 8व्या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना फेब्रुवारी महिन्याचे हप्ते मिळवण्यास सुरुवात झाली आहे. अनेक बहिणीच्या खात्यात मागील प्रलंबित हप्त्यासह एकत्रित 3000 ते 4500 रुपये जमा होत आहेत. ज्या महिलांनी eKYC पूर्ण केली आहे त्यांनी नवीन लाभार्थी यादी आपले नाव त्वरित तपासावे. तुमचे नाव पात्र यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून स्टेटस चेक करू शकता. जर तुमचा स्टेटसमध्ये ॲग्रिस्टॅग व्हेरीफाईड दिसत असेल तर तुम्हाला पैसे मिळवण्यास कोणतीही अडचण येणार नाही. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता फेब्रुवारी 2026च्या पंधरवड्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी तुमची eKYC आणि फार्मर ID नोंदणी पूर्ण असल्याची खात्री करा, जेणेकरून तुमचा हप्ता तांत्रिक कारणास्तव अडकला जाणार नाही. चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा. धन्यवाद.